ची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला आपण बघितलात तर शिरगाव संघ बॅटिंग करते टॉस जिंकल्यानंतर आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गेलं होतं रिक्षा संघटना या संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. विशाल आणि मनोज. गोलंदाजी मार्गवर कमलेश पाटील. पहिलाच बॉल. बॉलर थ्रोमध्ये चेंडू अडवला गेला. फॉलोइंग थ्रो आपण पाहिलात. ज्या प्रकारे अशा क्षेत्रामध्ये अशा वेळी गोलंदाजाला तो क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण असतं. कारण ज्यावेळी गोलंदाज रनअप घेत असतो आणि त्यावेळी तेवढ्याचमध्ये लगेच ब्रेक घेणं खूप कठीण असतं. मात्र ती भूमिका करावी लागते. अजून एक चांगला बॉल हाताळला आहे. पहा कुठलेही फटके मोठे पाहायला मिळत नाही आहे. शिरगाव संघाची ही जोडी आपण पाहिला ती घातक जोडी आहे आणि त्या जोडीला अजूनपर्यंत शांत ठेवलं आहे. नेक्स्ट बॉल. अजून एक फटका चांगला आहे. गॅपमधून चेंडू आहे. अगदी आपण पाहिला तर चेंडू होतो गोळीच्या वेगाने फरार. मिळतील पूर्णपणे 4-4-4. शांत. थँक्यू डी जे. चांगलं संगीत. एकदा कौतुक करावं लागेल आमच्या डी जे मास्टर यांचं. काय मधुर संगीत आमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. अजून एक लॉंग ऑफ रिझनमध्ये फटका खेळला आहे. विशाल याने सिंगल पूर्ण करतात. एका धावेवरती समाधान मानावं लागतं आणि एका धावेने धावपळक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 8 या आकड्यावरती. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. पहा ज्यावेळी तुम्ही सुरुवात चांगली करताय त्यावेळी तुमचं शेवटही चांगलं पाहायला मिळतं आहे. मात्र एका साईडला दोन्ही संघांमधून अगदी जशास तसं उत्तर दिलं जातं आहे. चांगली लढत पाहायला मिळते दोन्ही संघांमधून. नेक्स्ट बॉल. कमलेश पाटील यांना आपण बघतो स्ट्राईकला. मनोज मागच्या टुर्नामेंटमधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी हा खेळाडू. ओहो लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत कोणीच. सरळ जातो चेंडू. एक्का नाही दुक्का नाही. येतोय चौकार. थँक्यू डी जे. पहिला षटक 12 धावांचं पाहायला मिळाले. कमलेश पाटील यांच्यावरती केला प्रतिहल्ला आणि अगदी आपण पाहिला तर धाव फलकाने गाठला अगदी लांबचा पल्ला. 12 धावा. दिनेश येतोय क्रमांक 2 मध्ये. दिनेश या गोलंदाजाला बोलवलं गेलं. सेकंड ओव्हरमध्ये पाहायचं. स्ट्राईकला विशाल आहेत तर नॉन स्ट्राईकला मनोज यांना आपण बघतोय. वेगवान गोलंदाज आहे रिक्षा संघटना या संघाचा. मात्र पाहायचं आहे काय कामगिरी केली जाईल. अगदी कटचा फटका केला आहे. थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल पूर्ण करत आहेत. इथे आपण पाहिला तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. जयेश आहे का तो? दीपेश याला आपण बघतोय. थोडासा सातपडल्यासारखा क्षेत्ररक्षण करत होता. 2 धाब्याने धावपळक पुढे सरकत असताना 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ओहो पुन्हा एकदा फटका खेळलाय. खाऊ कॉर्नर रिझनमध्ये चेंडू जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांमधून चेंडू केलाय. दोन्ही क्षेत्ररक्षकांना टाटा बाय बाय. येतोय चौकार. थँक्यू. ओहो यावेळी पुन्हा एकदा फटका खेळला आहे. चेंडू एक सिंगल पूर्ण करताय. धावायचे तिथे
एकच धाव इथे मिळाली जाईल काय मनोज यांना, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता मनोज यांच्या माध्यमातून. मात्र इथे जर आपण पाहिलं तर एका धावेवर समाधान मानावं लागतं आहे. एका धावाने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. चांगली बॅटिंग आता मात्र या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 12 धावा आल्या होत्या, मात्र या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटवरती आल्या, हलकीशी कट केले, चेंडू एक सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, हो काय रनिंग आहे. कोण म्हणेल की हे 50चे खेळाडू आहेत. युवकांना लाजवणारी बॅटिंग करतात हे दोन्ही खेळाडू. 22 या धाव फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल, हो पुन्हा एकदा सरळ बॅटने केलं आहे. लॉंग ऑन रिझनचे क्षेत्ररक्षक कमलेश पाटील यांना आपण बघतोय. चांगली फेकी आहे, थ्रोही चांगलं आहे, क्षेत्ररक्षणही चांगलं आहे. मिळाली जाईल एक सिंगल आणि एका 23 या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 23 रन्स स्टार्ट ऑफ द सेकंड ओव्हर. अंतिम बॉल बाकी आहे या ओव्हरमधील. नेक्स्ट बॉल, अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कमलेश पाटील हेच आहे झेल खाली, पकडलाय झेल आणि संपलाय मनोज यांचा खेळ. पहिल्याच बॉलवरती विकेट आहे. विशाळ खेळायचा होता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, मात्र काय कामगिरी केली विकी याने, अप्रतिम. गणेश याच्यासाठी इथे सुवर्ण संधी आली. 2 विकेट घ्या आणि 1000 रुपयांचा पारितोषिक अजय भोईर यांच्यामार्फत घ्या. 1000 रुपयांचा पारितोषिक अजय भोईर यांच्याकडून दिलं जाणार आहे. गणेश, हो यावेळी हलकीशी कट केले, रामदास याने सिंगल या बॉलवरती फक्त मिळाली जाईल. 45 पर्यंत मजल मारावी लागेल, कारण या मैदानामध्ये धावा कुठलाही सेफ नाही आहेत. नेक्स्ट बॉल, अजून एक चांगला फटका आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, 2 धावा इथे पूर्ण करताय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय, हो 3 धावा इथे पूर्ण करतील.
तीन धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते 27 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग अजूनपर्यंत पाहायला मिळते. वेलकम नितीन वारे सर, आपणास विनंती असेल आपण या स्टेजवरती आपलं सहर्ष स्वागत. हो, गॅपमधून अगदी चेंडू जातोय, फरार होतोय, मिळतोय, नाही एक्का नाही दुक्का, मारलं बॅटरने चौका. थँक्यू. प्रत्येक बॅट्समन येतो एक चांगली भूमिका पूर्ण करतायत. धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या 2 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज नवीन याने. नेक्स्ट बॉल, बॅटचे कडा लागलाय, सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी ते 2 धावा पूर्ण अजून एकदा खेळल्या जात आहेत. 40 या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अंतिम 3 बॉल बाकी आहेत आणि शेवटच्या 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका पाहायला मिळेल काय? पद्मान अजून एक सिंगल पूर्ण करतायत. सिंगलवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती 41 वरती पाहायला मिळते. 41 रन ऑन बोर्ड. दोन चेंडूमध्ये 6 धावा जयवंतच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कमलेश पाटील. या मॅच मधील हा दुसरा कॅच, विकेट. थँक्यू डीजे. अमय येतोय. अंतिम बॉल बाकी आहे अमयाच्या माहितीसाठी. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 41 वरती पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र इथे जर आपण पाहिला तर सरळ लॉंग ऑन रिझनमध्ये सुंदर झेल कमलेश पाटील यांच्या माध्यमातून घेतला गेला. नेक्स्ट बॉल, अजून एक ब्लॉकमध्ये चेंडू टाकला गेला आहे. शतरक्षण चांगलं केलं जातं. हो, देवेंद्र पाटील आकाश शतरक्षण करतात. या बॉलवरती दुसरी धाव घेत असताना गडी बाद होईल, म्हणजे ते एक धाव ही धावफलकावरती जोडली जाते आणि एका धाव्याने धावफलक जर पाहायला गेलात तर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 42 आणि लक्ष ठेवलं आहे समोर 43 धावांचा.
कोण विसरेल. गणेश पाटीलला 2 विकेटसाठी 1000 रुपये आणि देवेंद्र पाटीलला 100 रुपये फिल्डिंगसाठी. अजय भोईरकडून आणि निशांत पाटील. तर देवेंद्र पाटील यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक त्या क्षेत्ररक्षणासाठी आलं आहे. कॅमेरा सन्मान केले जात आहे. MP स्पोर्टचे मालक नितीन वारी सरांचा इथे सन्मान आपण करतोय. वारे सरांचा इथं हा शुभ सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर गणेशने जो 2 विकेट घेतल्यात त्याच्यासाठी 1000 रुपये गणेशला दिले जाणार आहेत. गणेश यायचं आहे आणि राजेंद्र भाऊ यायचे. देवेंद्र भाऊ. चला मॅच थांबवायचे. अजय भोईर सरांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिले. 100 रुपये देवेंद्र पाटील सरांना इथे दिले जाणार आहेत. वेलकम. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच चालू आहे मैदानामध्ये. सिरगाव वर्सेस रिक्षा संघटना या 2 संघादरम्यान. रिक्षा संघटना हे संघाचे त्या संघटना समोर गणेश आणि कमलेश ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. गोलंदाजी मार्गवर विशाल या गोलंदाजीला आपण बघणार आहोत. नेक्स्ट बॉल. या ओव्हरमधील पहिला बॉल. 43 धावांचं लक्ष्य आहे. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिलाच बॉल खराब पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिला तर आउट साईड द लेग स्टंप. अंपायर डिसिजन एस इज अ वाईट बॉल. अवांतर धावेने 1+1 2 धावा. या 2 धावेने श्री गणेश केला जातोय धाव फलकाचा. प्रथमतः बॅटिंग करत असताना 42 धावा कुठल्या आहेत सिरगाव मास्टर संघाने आणि 43 धावांचं लक्ष्य. 43 सिरगाव मास्टर संघाने आणि 43 धावांचं लक्ष्य. 43 धावाही कठीण होऊ शकतात कारण शिरगाव संघाकडे तेवढी गोलंदाजी आहे. त्यासाठी रिक्षा संघटना या संघाला पहिलं काय करावं लागेल तो जो पॉवर प्ले. तर ओहो यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये चुकी करतायत. प्रत्येक कॅच प्रत्येक बॉल प्रत्येक धाव ही शिरगाव संघासाठी महत्त्वाची असणार आहे. कारण तुम्ही जर कॅच सोडाल तर त्यावेळी तुम्हाला मॅचही सोडावी लागू शकते. कारण कॅच सुटणं खूप कठीण होऊ शकतं तुमच्यासाठी. एक्स बॉल. विशाल. ओहो यावेळी अजून एक चांगला बॉल आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मोठा विकेट आहे कारण गणेश हा फलंदाज इथे बाद होतोय. विकेट. ज्या धोका होता तो मात्र पहिल्याच बॉलवरती
बंद केलेला आहे. खरं दिनेश याला परतावं लागतंय. थँक्यू डीजे. महत्त्वपूर्ण विकेट आहे. 4 आहेत. चारच बॉल झाले. चला मॅच ऑन करा लगेच. पहिल्या बॉलवरती आली होती सिंगल. पहिला बॉलला पहिला वाईट बॉल वाईटचा एक पहिला वाईट +1 होती. मग बॉल कसा तुम्ही काउंट केला तो? अरे तो बॉल म्हणून काउंट केला नंतर पहिला बॉलला 1 रन दुसऱ्या बॉलला 1 रन असं 1 रन काउंट केला. पहिला वाईट होता 2 धावा. त्यानंतर पहिल्या बॉलवरती एक सिंगल, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल, तिसऱ्या बॉलवरती रनआउट आणि चौथ्या बॉलवरती आता विकेट. एक कॅच पडला तो सिंगल आली ना. हा मग तो कॅचचा सिंगल आला ना भाई पहिल्या बॉललाच. 4 बॉल झाले. तो कॅचचा एक बॉल सिंगल काढली. हे व्हिडिओ बघ बॅक करून बघ. चार बॉल आणि 4 धावा आहेत. रामदास पहिल्या वाईट बॉलवरती 2 धावा, वाईट +1. त्यानंतर एक पॉईंटला झेल सुटला, ती एक सिंगल. त्यानंतर एक सिंगल, ती एक सिंगल. त्यानंतर अमय थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये नवीन. नवीन येतोय. नेक्स्ट बॉल. अंतिम बॉल असेल या ओव्हरमधील. नवीन स्ट्राईक एंडला आपण बघतोय. अप्रतिम गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजी आहे. काय गोलंदाजी हाताळली जाते. खरं पहिला पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग. 3 गडी बाद, 5 धावा.
मात्र जी आवाजाची दृष्टी आहे ती अप्रतिम आहे. पहिला षटक संपलाय. 3 गडी बाद 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बनट नुनीस सरांचं इथे आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. रामदास सेकंड ओव्हरमध्ये रामदास या गोलंदाजाला बोलावलं गेलं आहे. पहिलाच बॉल. हो हो हो, काय चतुराई आहे, काय गोलंदाजी आहे. नवीन याच्यासाठी बक्षीस आहे. कशी 3 षटकार मारा, कशी 3 षटकार मारा. 1000 रुपयांचं पारितोषिक अजय भोईर यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. कमलेश यांच्यासाठी तो बक्षीस लागू आहे. हो हो, यावेळी अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग मिस्टर रामदास, कौतुकास्पद गोलंदाजी केली. शिरगाव संघाला माहिती आहे 43 धावा आहेत, मात्र या 43 धावांचा पाठलाग करताना रिक्षा संघटना या संघाला पूर्णपणे बॅकफूटवरती आणलं आहे. दिनेश आणि अमित गणेश हे महत्त्वपूर्ण जे 3 फलंदाज होते, ज्यांच्यावरची धुरा होती, ज्यांच्यावरची जिम्मेदारी होती, ते तिन्ही फलंदाज अगदी स्वस्त्यामध्ये बाद झालेत. मोठी जिम्मेदारी आहे आता नवीनवरती. नवीनला नव्याने बॅटिंग करावी लागेल, नव्याने यावं लागेल या मैदानामध्ये. ओहो, एच लागले, एच अँड गॉन, फलंदाज बाद. थँक्यू डी जे देवेंद्र पाटील मैदानामध्ये उतरले जात आहेत. परेश याने काही सुंदर झेल टिपलाय. अगदी एच लागली होती, लिडिंग एच आपल्याला पाहायला मिळाली होती, मात्र कामगिरी चांगली केली परेश याने. रामदास गोलंदाजी मार्गावर आहे. पुढील बॉल, फटका चांगला केला गेला आहे. देवेंद्र पाटील यांना पण बघतोय, सिंगल पूर्ण करतायत, एकाच धावेवरती समाधान मानतायत आणि एका धावेने धावफलक जर आपण पाहिलात तर पुढे सरकत असताना 6 धावा या धावफलकावरती आपण बघतोय. 5 बॉल या ओव्हरमधील अंतिम बॉल बाकी आहे. अंतिम बॉलवरती किती धावा कुठल्या जातील, अंतिम बॉलवरती किती धावा पाहायला मिळतील. लक्ष आता मात्र खूप दूर पाहायला मिळतोय, कारण 13 बॉल 37 धावांचं समीकरण मॅचमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी चांगला बॉल आहे का, पंच आमच्याकडे पाहत आहेत, आज समांतर करत आहेत आणि हा वाईट बॉल इथे घोषित करतायत. अवांतरने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा चौक संघाची टुर्नामेंट, कारण हाच संघ आहे ज्याने विजेतेपद पटकावला होता, शिरगाव मास्टर्स. मैदान लकी आहे, मैदान अगदी या संघासाठी पूर्णपणे लकी आहे आणि आज तीच भूमिका शिरगाव संघ करतोय. आणि सर्वात महत्त्वाचं, शिरगाव संघाकडे जर आपण पाहिलात ना तर शिरगाव संघ शतरक्षणामध्ये जास्तीत जास्त मेहनत करतोय आणि त्याचं कारण आपण पाहिलं तर कुठलाही शतरक्षक चुकी करत नाही आहे. तिसरा षटक मनोज, ऑफ टर्नर गोलंदाज. हो, यावेळी काय गोलंदाजी आहे. डॉट बॉल पहिलाच पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये डॉट बॉल किती गेलेत, या इनिंगमध्ये जर आपण पाहिलात तर डॉट बॉल आपल्याला जास्त पाहायला मिळालेत. स्वीप केला चेंडूला, मिडवे स्क्वेअर लेग रिजनमध्ये शतरक्षक आहेत, सिंगल पूर्ण करतायत.
आज देवेंद्र पाटील यांना पण बघतो बॅटिंग करत असताना. खूप वर्षानंतर मला वाटतं मी समाजन कक्षामध्ये आल्यापासून मला वाटतं ही दुसरी वेळ असेल देवेंद्र पाटील यांना. नेक्स्ट बॉल. पाहायचं आहे कशा प्रकारे बॅटिंग करतील. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. ऑफ कटरचा बॉल पाहायला मिळतो आहे. लेफ्टी गोलंदाजाला जर आपण पाहिला तर हा लेग टर्न पाहायला मिळाला. गोलंदाजी चांगली आहे मनोज. आता मात्र पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतो आहे. यावेळी क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळतं आहे. सिंगल पूर्ण करत आहे. 2 धावा इथे पाहायला मिळतील आणि या 2 धाब्याने धावफलक पुढे सरकत असताना पोचलाय जाऊन 10 या आकड्यावरती. या ओव्हरमधील अंतिम 2 बॉल बाकी आहेत. यानंतर आपल्याला सेकंड सेमीफायनलचा मॅच पाहायला मिळेल. ओहो टेरी टप्पा यायचे आहे. काल त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली गेली होती आणि आजही पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. वेलकम टेरी टप्पा, आपलाही सहर्ष स्वागत. टेरी टप्पा यांचं इथे आगमन झालं आहे. त्यानंतर आपण पाहिलं सॅनिओ कालचे बड्डे बॉय तेही या मंचावरती उपस्थित आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर सर्व मान्यवर व्यक्ती आज इथे या मंचावरती उपस्थित होत आहेत. कारण आता काही अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळामध्ये अजून काही मान्यवर व्यक्ती या मंचावरती आपल्याला उपस्थित होत असताना पाहायला मिळतील. बारा धावा. एकतीस धावांची अजूनही गरज आहे. 6 बॉल 31चं समीकरण मॅचमध्ये पाहायला मिळतंय. 31 रन्स टू विन्स. विकी हा नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. विकी न्यू बॅट्समन मैदानामध्ये फलंदाजीसाठी पाठवलं गेलं. पदुमनी येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. पदमनला आपण बघतोय अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. 6 बॉल 31ची गरज आहे. पहिल्या बॉलवर पासून अटॅकिंग बॅटिंग. 5मध्ये 6मध्ये तुम्हाला 5 षटकार मारायचे आहेत. पहिलाच बॉल सरच्या दिशेला केलेला आहे. गॅपमध्ये आहे चेंडू. दोन्ही क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करत आहेत. चांगली मेहनत केली जाते. रामदास होता, रामदासने चेंडू अडवलाय, फेकी केलाय, तोपर्यंत एक सिंगल. आता मात्र जर देवेंद्र पाटीलने जर 3 बॉल 3 सिक्स मारले तर माझ्याकडून 1000 रुपये. ओहो जॉन्सन यांच्याकडून 2000. लगातार 3 षटकारांसाठी आहेत. 1 षटकार आला तरी 1000 आहेत जॉन्सन यांच्याकडून. देवेंद्र पाटील. ओहो पहा बक्षीस लागल्यानंतर जो ताकद आहे ना ती डबल झाली. 3 धावा जर धावून काढल्या तर हेमंत म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये. फटका खेळला आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक सिंगल मिळाली जाईल. नेक्स्ट बॉल. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. औपचारिकता फक्त मॅचची बाकी आहे. कारण सामना इथे जिंकला आहे शिरगाव संघाने. सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. हो यावेळी अर्ध्या पिचवरती एकेने काय केलं, अगदी या बॉलला सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवायला पाहिजे होते. पण या संधी कदाचित तुम्हाला मिळत आहेत आणि या संधीनं तुम्हाला सिद्ध करायचं आहे ते मोठे फटके खेळून. चला मॅच झाली समाप्त. सामना जिंकला आहे टीम शिरगाव मास्टर्स या संघाने. मॅन ऑफ द मॅच कोण असेल?
वन्स अगेन मिस्टर विशाल